पोखरीकर, सर्व सुरेश महाराज, यानंतर मधुदादा, बापूराव महाराज, हे सगळे पेरवंशी भजनी मंडळी हनुमान महाराजांच्या प्रेमानं त्यांनी या ठिकाणी तुमच्या वतीनं आमंत्रित केले आणि बऱ्याच दिवसापासून हा चालत आलेला सोहळा आहे दत्त जन्मोत्सवाचा. तुम्ही अगदी उल्हासानं, प्रेमानं, चैतन्यानं, स्फूर्तीनं, आवडीने, प्रेमाने सर्व काही हा साजरा करत असतात. आणि या परमार्थामध्ये आवड असणं, प्रेम असणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. आवड असल्याशिवाय सवड मिळत नाही. आणि सर्व ठाकूरबाचे पाईक मंडळी, हनुमान महाराज, आम्ही सगळे ठाकूरबाचे पाईक आहोत, ठाकूरबाचे शिष्य मंडळ आहोत. आणि या सोनवटी गावामध्ये आमचे दादा आणि दादांचे वडील फार मोठे कीर्तनकार हरिभक्तीपरायण साहेबराव महाराज. वर्षानुवर्षे त्यांची सेवा इथे बघा आजपर्यंत झाली. भाग्य आमच्याकडे ही सेवा या ठिकाणची आली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे दादा भगवानराव महाराज, दादा ज्यांना म्हणतो सोळंके, तेही या ठिकाणी सर्वांना. आवाज कमी करू नको आणि जास्त करू नको आणि विकू अजिबात मला देऊ नको. माझा स्वर लागला कधी मला कळल्याशिवाय नाही कीर्तन समाधान मिळत नाही. त्याचा प्रतिध्वनी मला राईट आला पाहिजे. असा हा सर्व प्रेमाने साजरा होणारा सोहळा, जन्मोत्सव सोहळा. तुम्ही सर्व श्रोते मंडळी, माता भगिनी आवर्जून गावातून या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना सर्वप्रथम मी मनपूर्वक सर्वांना साष्टांग दंडवत नमस्कार करतो, धन्यवादही देतो आणि आपल्या सेवेला आरंभ करतो. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 5 चरणाचा अभंग बरं का. आणि या अभंगामध्ये अवधूत आणि दत्तात्रयांचं चिंतन आणि नमस्कार तुकोबराय या अभंगाद्वारे करतात. दत्तात्रय प्रभूंचा हा अवतार आहे. देवाचा अवतार असतो, जीवाचा जन्म असतो आणि संतांचाही अवतार असतो. या जगतामध्ये जर पाहिलं आपण तर 3 वर्ग आहेत. एक देव, दुसरे संत, तिसरा जीव. ही जीव अनंत आहे, देव मात्र एकच आहे. देवाला कधी 2 समजायचं नाही, 2 नाहीतच मुळी. तू म्हणतात मग आपण काय शंका निर्माण होते ना. दत्तात्रय भगवान, भगवान शिवशंकर, विष्णू भगवान, पांडुरंग, गणपती, देवी वगैरे वगैरे देव काय, एका देवाचे अनेक रूप, यालाच आपण असा अवतार म्हटलेला आहे. एकाच देवाचे अनेक म्हणजे वेगवेगळे रूप आहेत, त्याला अवतार म्हणतो. आणि हे अवतरती देव नटला नाना परी, भरो निवरला चराचरी. चराचरामध्ये स्थावर जंगम व्यापुणी सर्वत्र, त्याच्याशिवाय ठिकाण शिल्लक नाही महाराज. पण देवाच्या एक मात्र
आपल्या कल्पनेत देव एकच समजणं गरजेचं बरं. देव एक आहे, देवाचे अवतार अनंत आहेत, अनंत अवतार घेशी. अनंत शब्द लावला याचा अर्थ तुम्ही संख्यात्मक दृष्टीने विचार करा. अनंत या शब्दाचा अर्थ ज्याचा नाही अंत म्हणजे गणित बरं का. अंत म्हणजे गणित, ज्याचं गणित नाही, ज्याचं मोजमाप करता येत नाही अनंत. ते गणितामध्ये शिक्षक शिकवताना संख्या लिहायची बरं का, संख्याच्या पुढे टिंब 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 म्हणजे अनंत. तसं अनंत नामदेव म्हणले अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. कनवाळू कृपाळू दिनाला उद्धरणे. अनंत अवतार आहे. अवतारामध्ये वेगवेगळे अवतार असले तर त्या देवात भेद करायचं काही कारण नाही. देवाचा अवतार तुमचा आमचा जन्म, संतांचा सुद्धा अवतार आहे. जीव देव आणि संत, संत अनेक आहे, देव एक आहे, जीव अनंत आहे. जीव अनेच्या प्रारब्धवान आहे, देव परेच्या प्रारब्धवान आहेत आणि संत स्वेच्छा प्रारब्धवान म्हणजे स्वतःच्या इच्छेने येणारे. संत देवाला आणावं लागतं, संत स्वतःहून येतात आणि जीवाला नाईलाजाने यावंच लागतं. अगा कर्मी देवावे ते दुःखी या भावे ते भोगावया लागियावे. नाईलाज असतो ते जीवाला यावं लागतं. जीवाचा जन्म होतो तीन कारणाने. कर्म शिल्लक आहे जन्म, वासना शिल्लक आहे जन्म आणि पाप पुण्य शिल्लक म्हणून जन्म. अवतारामध्ये 6 प्रकार आहेत. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम. तसा आजचाही अवतार हा पूर्णोत्तम आहे. ने उलट तिन्ही देवाचा मिळून एक अवतार आहे. ब्रह्म, विष्णू, महेश. याच्या अगोदर तरी एका देवाचे अनेक रूप अवतार असतील. हे नाही, भगवान शंकर, हनुमंतराय एकच देव पण अवतार 2 असतील. म्हणजे तसं नाही, एक अवतार 3 देव आहे. विठाला असं हे अवताराचं प्रयोजन. फक्त फरक एवढाच आहे, आतापर्यंत अवताराचं जे प्रयोजन आहे, आजपर्यंत पाहिलेले भागवत कथे 24 अवतार पाहतो आपण. प्रामुख्याने 10 अवतार सांगितले. 24 अवतारामध्येच जो दत्तात्रयाचा एक अवतार सांगितला श्रीमद भागवत, जे काही देवहूती आणि कर्दम यांची कन्या अनुसया. ठीक आहे, अनुसये आणि अत्री महाराजांच्या तपश्चर्येपोटी भगवान दत्तात्रय अवतीर्ण झाले अशी जी कथा आहे. पण या अवतारातलं जर आपण तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर आजपर्यंतच्या अवतारात दुष्टांचा संहार. देवाचा अवताराचं प्रयोजनच आहे भक्तारा.
भक्ता राखी पायापाशी दुर्जनासी संहारी. देवाच्या कार्यात आणि संतांच्या कार्यात थोडा फरक आहे बरं का. देव काय करतो, देव दुर्जनाचा संहार करतो आहे की नाही. आणि संत काय करतात, दुर्जनाचा संहार करतात का. संत दुर्जनाचा संहार करत नाहीत, त्याच्या उत्कृष्ट उपाय करतात. दुर्जनाचा दुर्गुण संपवतात, दुर्जनाचा दुष्ट गुण संपवतात. दुर्जनात असलेले वाईट गुण संपवणे, दुष्टाला सृष्ट बनवणे, दुर्जनाला सज्जन बनवणे हा हेतू संतांचा आहे. देवापेक्षा उच्च हेतू आहे. देव डायरेक्ट मारूनच टाकतो. दुष्ट जर समोर आला, दुर्जन जर समोर आला तर भक्ताच्या कैवारानं त्याला नष्टच करतो. भक्ताला पायापाशी आणि दुर्जनाशी सरळ चुकवण्याचं प्रमाण. पण संत दुष्टांचा संहार करत नाही, तर त्या दुष्टाच्या मधले दुर्जनाचे अतील जे दुर्गुण आहेत, दुष्ट गुण आहेत, वाईट गुण आहेत ते घालवण्याचा प्रयत्न करतात. विढाला एवढाच फरक आहे या अवतारामध्ये. दत्तात्रय प्रभूचा अवतार, कुठेही दुर्जनाचा दुष्टाचा संहार दत्तात्रय प्रभूने केलेला नाही. आणि केलं असेल कोणतं कार्य तर दुष्टांच्या दुर्गुणाचा संहार. अवतारच तिथून आरंभ आहे. अवताराचा आरंभच आहे दुर्गुण नष्ट करण्याकरता. म्हणजे श्रेष्ठ विशेष अवतार. बघा, दुर्गुण कोणता, ज्यांच्याकडे असूया आहे. असूया म्हणजे द्वेष, असूया म्हणजे मत्सर, असूया म्हणजे ईर्ष्या, द्वेष, मत्सर हे आपल्यामध्ये असलेले जे विकार फार वाईट बरं. आणि या विकारामुळे आपला परमार्थ प्रगती पथावर जात नाही म्हणण्यापेक्षा क्षणोक्षणी घडोघडी वेळोवेळी हे विकार आपल्याला प्रतिबंध करतात. आणि विकारामुळे अंतःकरण म्हणा, जे चित्त म्हणा, त्याचा जो विकास व्हायचा तो होत नाही. हे विकार एवढे जबरदस्त असतात की ते विकार घालवणं, निवृत्त करणं हे खरा परमार्थ आहे. दुष्टपणा निघून जावा, शिष्टपणा यावा. आणि आपल्याकडे मत्सर आहे, ईर्ष्या आहे, आणि यालाच आपण द्वेष म्हणतोय काय. आणि विनाकारण आपण कोणाचा द्वेष करतो, आणि या द्वेषापोटी आपल्या पदरामध्ये दोष पडून देतो. बाकी काय, द्वेष केल्यानंतर दोषच मिळणार, बाकी काही मिळत नाही. पाप मिळेल, पाप, दोष. म्हणजे दोष द्वेषापासून होतात, मत्सरापासून होतात. ते मत्सर अगदी वाईट आहे. आणि देवपूजेतला अडथळा आहे. जे काही 2-3 प्रकारच्या देवपूजा आहेत ना, स्थूल पूजा, आपण देवाला पाणी, फुलं, गंध, अक्षदा, नैवेद्य, धूप, दीप, पंचारती ओळखतो, ही सगळी बाह्य पूजा झाली, उपचार म्हणा त्याला. पण दुसरी एक मानसिक पूजा आहे. मानसिक पूजा म्हणजे मनाने केलेली पूजा. कधी कधी प्रवासात जर माणसं असले तर महात्म्या लोकांना तिथं वेळ नाही तर मानसिक पूजा करायची. मनानेच पांडुरंगाची मूर्ती, दत्तात्रयाची मूर्ती, मनानेच पाणी, मनाचं स्नान, मनानं वस्त्र, गंध, सगळं मनाच्या पुढे निर्माण करणे मानसिक पूजा. ही 2 प्रकारची पूजा. त्याच्यानंतर तिसरी एक पूजा आहे, स्वकर्म कुसुमाची करा. पूजा केली होया पर तुषा लागी सर्वात्मक ईश्वराला प्रसन्न करण्याकरता स्वकर्म रूपी पुष्पांनी पूजा करायची देवाची. स्वतःच कर्म प्रामाणिकपणे करणे, चोखपणे करणे, आणि कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता करणे, ही एक प्रकारची पूजा आहे ना, स्वकर्म रूपी पूजा. आणि याच्यामुळे भगवान संतुष्ट होतात. ही 3ऱ्या प्रकारची पूजा आहे. आणि 4थी पूजा आहे वर्म सर्वेश्वर.
ओ नाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे तर वर्म म्हणले महाराज. नाही, पूजनाचं वर्म आहे, नुसतं पूजन नाही. पूजन विजन वर्म, वर्माला फार महत्व आहे ना. सर्वात महत्वाचं वर्म आहे की कोणाही जीवाचा न घडो मत्सर. आणि हा मत्सर कमी करण्याकरता चौथा आहे. मत्सरापासूनच आरंभ झालाय. यांनी खूप मोठी पर्वताच्या वरती हजारो वर्ष तपश्चर्या केली. सत्ययुगातली गोष्ट आहे. त्या वर्षी 1000 वर्ष म्हणजे आपले 1-2 वर्षाप्रमाणे म्हणजे आयुष्य कसं होतं ना, 1,00,000 वर्ष होत आहे की नाही. पुन्हा त्रेतायुग, त्याच्यानंतर कृतायुग लागल्यानंतर पुढे ते 1 शून्य कमी झालं, 10,000 झालं. पुन्हा द्वापार युगात 1 शून्य कमी झालं, पुन्हा किती झालं, 1000 झालं. हा, 10,000. आणि कलियुगात पुन्हा 1 शून्य कमी झाल्यावर 100 झालं. आता इथून पुढे भागवत कथेत वर्ण अजून 1 शून्य कमी होणार आहे. म्हणजे शून्य नाही व्हायचं कमी, पण ते काय झाले, 30 वर्षाचे आयुष्य असेल असं लिहिले. पुढे कलियुगामध्ये 30 वर्षाचा आयुष्य राहील. लहान लहान माणसं असतील, धान्याचे रोपट लहान असतील, हे की नाही, शेळ्यासारख्या गायी होतील. हे सगळं बोर्डचं भविष्य जे काही लिहून ठेवलेलं आहे. अर्थात एवढं अल्पच आयुष्य आपल्या कलियुगामध्ये, पण एवढ्या मोठ्या आयुष्याच्या दृष्टीने 1000 वर्षे कमीच होते. अशी तपश्चर्या खूप मोठी केली. भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे इच्छा मागा. त्यावेळेस त्यांनी सांगितले काही नाही म्हणजे आमच्या पोटी अशा प्रकारची संतान जन्माला आली पाहिजे की खरोखर पुत्र भावाईसा गुंडा. वाईट संतान जन्माला येऊन काय लोकांना त्रास, हे काही कामाचं नाही. मुलं बाळ झाली तर अगदी श्रेष्ठ अशा प्रकारची जन्माला यावी, पण त्याच्याकरता अगोदर काही पुण्य असावं लागतं. शुद्ध उजा पोटी उगाच जन्माला येत नाही. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. शिशु मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. चतुर मुलं होतात वडिलांच्या पुण्यानं, सभक्त जन्माला येतात आईच्या पुण्यानं, दानशूर होतात वंशाच्या पुण्यानं, आणि श्रीमंत होतात स्वतःच्या पुण्यानं. याच्या उलट एक श्लोक आहे, हे का नाही, की दुश्शिरो मातृदोषेण पितृदोषेण मूर्खता आदाता वंशदोषेण आत्मदोषेण दरिद्रता. म्हणजे आईच्या दोषामुळे दुःशील म्हणजे दुष्ट पुत्र जन्माला येतो, आणि वडिलाच्या दोषाने तो मूर्ख बनतो, आणि वंशाच्या दोषाने कंजूस होतो. त्याला म्हणतो ना आपण चिकट, अशी कंजूस होतात, आणि स्वतःच्या पापाने तो दरिद्री होत असतो. याच्या विरुद्ध हे सगळं सांगायचं तात्पर्य. त्याला पुण्य असावं लागतं. अत्री अनसुया, अत्री महाराज हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, आणि मग यांची खूप